अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची यावर्षी सांगता झाली. तब्बल 1,500 किलोंचे वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. चला या उत्सवाची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडोबा यांचा तब्बल 6 दिवस सुरू असलेला षड्रात्र उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त झाला. या षड्रात्र उत्सवात जेजुरी गडावर 6 दिवस घट बसवले जातात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी मोठ्या उत्साहात याची सांगता होते. या 6 दिवसांच्या काळात राज्यातील कानाकोपऱ्यातनं अनेक भाविक जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला येत असतात आणि चंपाषष्ठीचा दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य दाखवला जातो. वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असा महाप्रसाद भाविकांनाही दिला जातो. त्यामुळे जेजुरी गडावर चंपाषष्ठीच्या दिवशी 18 तारखेला तब्बल 1,500 किलो वांग्याचं भरीत आणि भाजी तयार करण्यात आली होती. सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. खंडोबाचं नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असं 6 दिवस साजरं केलं जातं. खरं तर हा षड्रात्र उत्सव असतो. 13 डिसेंबरला यंदा हा उत्सव सुरू झाला होता आणि 18 डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी या उत्सवाची सांगता झाली. रविवारी मार्गशीर्ष पंचमीला पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत संध्याकाळच्या वेळेला जेजुरी गडावरून तेल हंडा काढून मानकरी आणि भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा आणि देवी म्हाळसा यांना तेलवण करून हळद लावण्यात आली. जेजुरी गडावरून तेलाचा हंडा चावडीत आणण्यात आला. चावडीत गावातील सर्व मानकऱ्यांचे नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. गडाच्या पायथ्याशी मानकऱ्यांनी तेल आणि बांध अर्पण केल्यानंतर तेल हंडा गडावर नेण्यात आला आणि देवाला तेलाने आंघोळ घालण्यात आली. जेजुरी गडावर चंपाषष्ठीला हळद आणि पौष पौर्णिमेला पाल इथे देवाचं लग्न लावलं जातं. चंपाषष्ठी निमित्त संपूर्ण गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याच चंपाषष्ठी उत्सवानिमित्त असंख्य भाविक जेजुरी गडावर उपस्थित होते. खंडेरायाच्या दर्शनाने सगळ्यांनाच धन्य झाल्याची भावना निर्माण होत होती. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन तसंच मणिमल्ल या असुरांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. षड्रात्राचे हे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो उपवास सोडला जातो. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो. देवाला बेल, दवना, झेंडूची फुलं फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहिली जातात. खंडोबांच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा असतो. भंडारा म्हणजेच हळदीची पूड. संपूर्ण हळदीने जेजुरी गड सोन्याहूनही पिवळा झाला होता. या षड्रात्र उत्सवामध्ये खंडेरायाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठीसाठी ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा हे सगळे पदार्थ नैवेद्यात अर्पण केले जातात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी सुद्धा असतो. तळी भरणं म्हणजेच एका ताम्हणामध्ये विड्याचं पान, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरं हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सगळ्यांनी मिळून उचलायचं आणि ते उचलताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष केला जातो. नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती केली जाते. देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळलं जातं आणि प्रसाद म्हणूनही वाटलं जातं. खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा या सगळ्यांनी जेजुरी गड अगदी उजळून निघाला होता. खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारण आहेत. एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा, कुटक्यांसारखा 1 2 आणि 2 4 असा वाढो, ही सदिच्छा यातून व्यक्त केली जाते. दुसरं कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात असत. काल ओघात मोहरा उधळणं शक्य नाही म्हणून खोबरं उधळलं जातं. सोन्याच्या मोहरा किंवा खोबरं याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा आहे. अंतःकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहोचतेच. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणं आणि तो फेडणं याला फार महत्त्व आहे. रविवार हा खंडोबा रायाचा दिवस आहे. सोमवती अमावस्या, चैत्र श्रावणी आणि माघी पौर्णिमा तसंच चंपाषष्ठी, महाशिवरात्र या दिवसांना खंडेरायाच्या पूजेमध्ये विशेष स्थान आहे.
परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बानाई या पत्नी, हेगडे हे प्रधान आहेत आणि त्याचबरोबर खंडोबांचा कुत्राही आहे आणि वाहन घोडा आहे. खंडोबांच्या मूर्ती उभ्या आणि अश्वारूढ आहेत. हातात डमरू, त्रिशूळ, खंडा म्हणजे अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपात्र हे सगळं असून खंडेराय चतुर्भुज आहेत आणि कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात आहेत. चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी आणि बानाई यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसा देवींचा जन्मदिवस, तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. खंडोबारायांचे अनेक भक्त महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबांचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडारा हमखास होतो. तळी भंडारा हा कुलाचारातील एक प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा ज्यांच्या घरचे कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्याकडे तळी भंडारा करण्याची प्रथा आहे. मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषी मुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला. त्याचेच तळी भंडारा हे प्रतीक आहे. तळी भंडारा विधी जेजुरी मंदिरातही केला जातो. तसंच प्रत्येक जण आपापल्या घरी सुद्धा करत असतो. जेजुरी मंदिरात भांडारगृह, बारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडारा विधी केला जातो. घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडा फरक आहे. देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो. खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो आणि भक्तिमय वातावरणामध्ये देवाला आपलं तन मन धन समर्पित केलं जातं. मित्रांनो, खंडोबा हे भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत. म्हाळसा देवी या माता पार्वतीचे अवतार मानल्या जातात. तर बानाई या इंद्रदेवांची मुलगी तसंच माता पार्वतीची जिवलग सखी होत्या असं सांगितलं जातं. खंडेरायाच्या अनेक कथा अनेक लोकगीतांमधूनही प्रस्तुत केल्या जातात. महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्याला सगळ्यात आधी जेजुरीला घेऊन जातात. खंडेरायाचा आशीर्वाद मिळून मग त्यांच्या संसाराची सुरुवात होते. मित्रांनो, तुमच्याकडे खंडोबा कुलदैवत आहे का? त्याचबरोबर तुमच्याकडे खंडेरायाचे कोणते विधी केले जातात? तुमच्याकडे कशा प्रकारची पद्धत आहे? तुम्ही जेजुरीला कधी गेला आहात का? चंपाषष्ठी उत्सवाला तुम्ही जेजुरीला कधी उपस्थित राहिला आहात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तसंच तुम्ही खंडेरायाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.